एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. चालू करा. हरी गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासी. जास्त कधी आवाज कमी. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापे कळी काळ तया भेनी, गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, हरी तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, नाम अमृत सार मुखा माझी, कारण गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. श्री संताची या माता चरणा, श्री संताची या माता संताचिया माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. हरी विश्रांती पावलो संभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख, मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विरह. झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संतपर प्रकरणातील असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून विष्णुदास नेमके कसे याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. अखिल कूट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन, जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी यांचे राजे, साधकांची माईबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबराय, अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित, माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमंत भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप शत्रुवर्ग सर्वांच्या पवित्र उपस्थितीत पुण्यभूमी पावन क्षेत्र विठ्ठलगड अर्थात पाटोदा नावाचं हे शहर आणि शहराच्या लगत असणारा हा विठ्ठलगड, आपल्या सगळ्यांसाठी उभा केलेला हा विठ्ठलगड, या विठ्ठलगडावर वारकरी संप्रदायाचे वैभव, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ श्रेष्ठ वैराग्य मूर्ती हरिभक्तीपरायण पूज्य श्री आमचे श्रद्धास्थान रामकृष्ण महाराज अर्थात रणवे बापू, बापूंच्या प्रयत्नातून आणि बापूंच्या संकल्पनेतून उभा राहिलेला हा एक गड आणि या गडावर आपण दरवर्षी हा कीर्तन महोत्सव अर्थात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करत आहात. माझा योग चांगला,
बापूंचं माझ्यावर लेकरासारखं असणारं प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे. संपूर्ण परिवाराचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं बापूंचं आमच्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमाची एक लाडकं लडिवाळपणाचं प्रेम आणि म्हणून सेवेचा योग आहे. तशी आमची सगळी मंडळी आमची प्रेमातलीच आहेत. आमचे तुकारामदासजी रणदिवे, अरुण भाऊ आमचे अरुण भाऊजी गवळी, त्याचप्रमाणे आमचे नवनाथरावजी रणदिवे सर, ही सगळे आमची मित्रमंडळी आणि या सगळ्यांच्या मित्रातून आमचा भाचा जगदीश आहे, सगळेजण आहेत. आपण उपस्थित आहेत. इकडं सावता महाराज बी बसलेत खाली, तिकडं आपण सर्वजण अतिशय प्रेमानं या ठिकाणी उपस्थित आहात. आज विशेष उपस्थिती म्हणजे खर्डा सीतारामगड नावाचा गड आहे की महान संत सिद्ध पुरुष म्हणून ज्यांची ख्याती आहे त्या गडाचे हरिभक्तीपरायण आमचं श्रद्धास्थान परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तीपरायण आमचे महालिंग महाराज नागरे या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण माऊली महाराज नागरे की जे गडाचे पुढचा कारभार त्या ठिकाणी चालवणारे आणि वारकरी संप्रदायात आनंद एका गोष्टीचा आहे की ते आमच्या संस्थेचे विद्यार्थी. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था म्हणजे आमच्यासाठी प्राण आहे हे लक्षात ठेवा आणि त्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. त्यामुळं त्यांची उपस्थिती आहे, अतुल महाराजांची उपस्थिती आहे, तुम्हाला धन्यवाद. आज सोपान महाराज आमचे चव्हाण उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे आमचे शिंदे महाराज, ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहात. आपल्याला सर्वांना धन्यवाद. परिसरातील गुणवान आमचे या भागातले अतिशय जिव्हाळ्याचे हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज काळे, त्याचप्रमाणे परिसरातील गुणवान विशेष उपस्थितीमध्ये हरिभक्तीपरायण भरत महाराज पठाडे की ज्यांची आज विशेष उपस्थिती आहे. महाराष्ट्रात गाजलेले हरिभक्तीपरायण आमचे भरत महाराज पठाडे म्हणजे पंडित श्री केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे पट्ट शिष्य. एकीकून आता कसं आहे, एकीकून पट्ट शिष्य आहेत जगदाळे गुरुजीचे, एकीकून चिरंजीव आहेत. लक्षात आलं का नाही? आणि गुरुजीचं नामचं म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध. आता जगदाळे गुरुजीचे नामचे किती संबंध आहेत ती माणसात सांगायसारखे नाहीत. लक्षात आलं का नाही? म्हणून त्यांचे आज दोन्हीही चिरंजीवच आहेत की भरत महाराज बी चिरंजीवच आहेत. बस विढल केदार महाराज सगळ्यालाच हार आणले का? केदार महाराज आमचे अतिशय जुने मित्र आहेत, एकदम लंगोटीयार आहेत केदार महाराज. त्यांच्या योगायोगानं आज भेट झाली. आज बऱ्याच जणांच्या भेटी गाठी व्हायला लागल्यात पण जुन्या पुराण्या. लक्षात आलं का नाही? आता आपण सगळेजण उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. आता बापूंची संबंध सगळ्या क्षेत्रात चांगले असल्यामुळे सगळ्याच क्षेत्रातली माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. पण आता आम्हाला संप्रदायातले प्रिय आहेत एवढंच आहे. लक्षात आलं का नाही? सगळ्याविषयी प्रेम आहे, सगळ्याविषयी आदर आहे, पण संप्रदायातल्या लोकांचा उल्लेख करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. बाकी तर आपण सर्वजण हातच आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन. मला वाटतं वेळ घालण्यापेक्षा चिंतनातला महत्त्वाचा मुद्दा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून विष्णुदास नेमके कसे याचं चिंतन करतात. कसे आपल्याकडे 4 संप्रदाय प्रचलित आहेत बापू. 4 गणपत, शाक्त, शैव आणि वैष्णव. किती? 4. गणपतीच्या उपासकांना गणपत म्हणतात. गणपतेर संबंधी नाही ती गणपत हा. शिवेर संबंधीना इति शैव म्हणजे शिवाच्या उपासकांना शैव म्हणतात. शाक्तोर संबंधीना इति शाक्त म्हणजे देवीच्या उपासकांना शाक्त म्हणतात. आणि विष्णोर संबंधीना इति वैष्णवा म्हणजे विष्णूचे जे उपासक आहेत. कुणाचे? विष्णूचे. त्या विष्णूच्या उपासकांना वैष्णव म्हणण्याची पद्धत आहे. लक्षात आलं का नाही? मग हे विष्णुदास कसे नेमके याचं दिग्दर्शन करणारा हा अभंग आहे. कसे? आता एकच आहे. विष्णुदास कसे याचं उत्तर एकच आहे. जसा विष्णू तसे. लक्षात आलं का? विष्णुदास कसे? जसा विष्णू तसे. मग आता जसा विष्णू आहे तसे विष्णुदास आहे. लक्ष द्यायला लागले का? हो, कळायले का नाही? कळायला. विष्णुदास कसे? हा
विष्णुदास कसे, हा जसा विष्णू तसे, बरोबर आहे का नाही? ही त्यांची वैशिष्ट्य. मग आता ही बघावं लागेल विष्णू कसा. विष्णुदास जर जसा विष्णू तसे विष्णुदास आहेत, मग विष्णू कसा ही बघावं लागेल आपल्याला. आता विष्णू कसा, तर इकडे बघा माझ्याकडे, विष्णू कसाच नाही. हा असा तसा कसा विष्णू शब्दात सांगता येत नाही. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं, रूप नहीं, वर्ण छाया, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार तूची, निर्गुण निराकार तूची कर बुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. विष्णू कसा आहे? रंग नाही. लक्ष देऊन ऐका, इकडे बघा. कीर्तन लक्ष देऊन ऐकलं तर कळतंय, फाउंडेशन सहित पक्क बसा तर कळत. महाराज म्हणतात रंग नाही, रूप नाही, त्याला रंगही नाही आणि रूपही नाही. नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची एक रघुराया. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, काहीच नाही. नळवरायची गवळण जाईना, नव्हता काळा खुजाना ठेंगना. ती त्याला स्वरूप नाही, काळाय का गोराय ही माहित नाही. निर्गुण निराकार असणारा तो परमात्मा आहे. मग तो नेमका कसा, तर ज्याला जसा पाहिजे तसा. हो या भक्ती केला तैसा, पुरवी धरावी विद्या, पुरवी धरावी विद्या, पुरवी धरावी विद्या, पुरवी धरावी विद्या, होय भक्ती केला तैसा आणि पुरवी धरावी ते इच्छा. अळे गुरुजी, जशी इच्छा कराल तसा विष्णू होतो. तुम्ही कशा बी रूपात त्याला मागा, तितक्या रूपात तुमच्या पुढे हजर होणार. जैसा केला तैसा होय, भावे लक्षात आलं का? जैसा केला तैसा होय आणि पावे स्वय धरून. पावले तुम्ही त्याची जशी भक्ती कराल तसा तुमच्या पुढे उभा राहतो. कोण? विष्णू. कोण म्हण? हो सोपनराव. कोण? हा विष्णू म्हण. जशी जशी भक्ती कराल तसा तुमच्या पुढे हजर आहे. मग तुम्ही त्याला कोणत्या बी रूपात बोलवा, तुमच्या पुढे हजर. म्हणलं लय त्याला मस रूप बदलायचा नाद आहे का? हा आनंदावदार घेसी भक्ता कारणे, आता कसे आम्ही भजनानंदी माणसे, त्याच्यामुळे भजन जरा जास्त आहे, लक्षात ठेवा. अनंतावतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. म्हणजे तुम्ही ज्याला जशा पद्धतीनं बोलवाल तसा तो येतो. त्याचं चिंतन करणं महत्वाचं. शिंदे महाराज, त्याचं काय महत्वाचं आहे? त्याचं ध्यान महत्वाचं आहे, त्याचं चिंतन महत्वाचं आहे. आता ध्यान ध्यान शब्दाचा अर्थ काय होतो?
ध्यान शब्दाचा अर्थ करत असताना, आता माऊलीलाच कळल, बाकीच्याला कळल का नाही देव जाणे. ध्यान शब्दाचा अर्थ करत असताना ध्येय चिंतने नावाच्या धातूपासून ध्यान शब्द तयार होतो. अन्नाला कळत आहे का? थोडं थोडं का व्हायना कळावा. ध्येय ते आनेन यत्त ध्यानम विढ. बघा इकडे लक्ष द्या. मूळ धातूचं ध्येय नावाचं चिंतनार्थाचं जोतन करणार. ध्येय ते आनेन यत्त ध्यानम म्हणजे ध्येयभूत वस्तूचं चिंतन करणे, त्याचं नाव ध्यान. अलीकडल्या भाषेत सर मेडिटेशन जी म्हणतात ना, माणसाला समाधान लागावा, एकांतात बसावा, ही ध्यान ही ध्यानच आहे. ती समाधीचा प्रकार आहे तो एक. लक्षात आलं का नाही? मग त्याचं चिंतन करायचं. बरं, चिंतनाचा परिणाम काय? चिंतनी तद्रूपता. त्याचं चिंतन करता 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 माणूस तद्रूप होऊन जातो. तद्रूप अवस्थेला ध्यान असे म्हणतात. जगदीशला कळायलंय का? हा, मग ठीक आहे, कळालं म्हणजे बरं आहे. लक्षात आलं का नाही? कशा मग ते एखाद्या गोष्टीचं सारखं चिंतन केलं, ध्यान केलं की माणसाचं अंतकरण बी तसंच बनत असते. लक्ष द्यायला लागले का? या माणसाचं अंतकरण बी तसंच बनत असते. बस ध्यान ध्याता पंढरीनाथा मनासहित पालटे काया, मनासहित पालटे काया. चांगला मोसम धरला की राहून आम्ही चष्म्यानं गोळ होतो का काय की, पण जमलंय का नाही. ध्यानी ध्याता पंढरी राया. इकडे लक्ष द्या. मनासहित पालटे काया. थोडं लक्ष देऊन ऐका. सुरुवातीला फाउंडेशन पक्क होस्ट जरा जड जाते. काय? त्याचं चिंतन केलं की माणूस तद्रूप होऊन जातो. कशा पद्धतीनं? दृष्टांत दिला. काय दृष्टांत दिला? आळी कळती का? आळी कशाची? ही नेहमीची आळी नाही. गांधीन माहिती का? गांधीन माहिती? गांधीन माहिती का? अनपटवाड्यावाल्याने गांधीन माहिती का? सांगा. ती गांधीन अशी असते. इकडे बघा, लक्ष द्या. ती गांधीचा ठणका सगळ्याला बऱ्यापैकी माहिती आहे. पण गांधीचा जेवढा आवाज ठणका होतो, आग होते, त्याच्यापेक्षा बापू दुसरी तिचीच एक मोठी बहीण आहे, तिचं नाव कुंभारीन आहे. कुंभारीन माहिती का तुम्हाला? कुंभारीन, ती कुंभारीन अशी असती. हिची एवढी आग आहे तर गाणीची, तर कुंभारणीची किती आग असेल विचार करा. ती कुंभारीन नावाची जी एक आळी माशी, तिनं जर एकदा त्या आळीला फटका मारला की ती अशी शांत होती. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष बसा. हळू जसा धनका मारणं, ती खाली होत. लक्ष. तिला शास्त्रीय भाषेत भिंगुरटी म्हणतात. काय म्हणतात अण्णा? भिंगुरटी. ऐकून असाल की भिंगुरटी. ती भिंगुरटी अशी असती. माझ्याकडे लक्ष द्या, विषय लक्षात घ्या म्हणजे लक्षात येईल तुमची. ती भिंगुरटी त्या आळीला अशी धडक मारली की ती पुन्हा वरी निघत नाही. हो का? पुन्हा असं वरी बघणार, पुन्हा एकदा झपका मारला, पुन्हा खाली बघणार. एकदा दोनदा ठीक आहे, लक्षात आलं का नाही? एकदा दोनदा. पण ती अण्णा काय होते माहिती का? त्या आळीच्या डोक्यात पक्क बसलेला असते. की तू कोबरा एक दृष्टांत दिला ना गाढवाचा, तू कोबरा म्हणजे ते गाढवाला बांधल्यासारखं करते, बांधित नाही, नुसतं काय करायचं, आणून उभा करायचं. त्याला पक्क माहिती नाही काय बांधलंय म्हणून. मावशीला कळलंय का ह्याच्यातलं? हा, मग मावशीला कळत आहे ह्याच्यातलं. विढलं भिंगुरटीच्या ध्याने भिंगुरटीच होई जे
भिंगुरटीच्या ध्याने भिंगुरटीच होईजे. म्हणजे ती भिंगुरटीनं ठणका मारला, तिला माहिती आता की आता ती सारखं त्या भिंगुरटीचं चिंतन करीत राहा. कुंभारणीचं त्या अशी चिंतन करणं येते का काय की, झडप घालते का काय की. म्हणून बापू त्याचा परिणाम असा होतो की तुका म्हणे आळी आणि जीवे नुरेची वेगळी. आळी वेगळी राहत नाही, तिच्यासारखेच पंख तिला फुगते भिंगुरटीला. भिंगुरटी म्हणजे होटाडावणी असते. पुढून असं हे केलं की मागून फाउंडेशन वरी करणार, अशी दाबली की पुढून वरी करणार. लक्षात आलं का नाही? ती भिंगुरटी. म्हणजे याचा अर्थ एकच, चिंतन केलं की जसं भिंगुरटीचं तद्वत ध्यानी ध्याता पंढरी राया आणि मनासहित पालटे काया. मनासहित माणसामध्ये बदल होऊन जातो, काया पालट होऊन जातो महाराज. कशाचा परिणाम? चिंतनाचा. लक्ष द्या इकडे बघा. मग विष्णुदास काय करतात? विष्णुदास विष्णूचं चिंतन करतात. कळायला लागले का? विष्णुदास काय करतात? विष्णूचं चिंतन करतात. आता माझ्याकडे लक्ष द्या, न बोलता तर कळेल. मग विष्णू कसा? कसाच नाही. विष्णुदास कसे? जसा विष्णू तसे. हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास. नाही तया भय चिंता मोहास, नाही तया भय चिंता मोहास, दया भल चिंत मोहास. हो निराहाती उदास, हो निराहाती उदास, कटकास भक्तीची, इकडे लक्ष द्या, न बोलता इकडे बघा. आता कसा हरी कसा? हरिदास कसे? विष्णुदास कसे? आता बघा लक्ष द्या. हरी तैसे हरीचे दास. इकडे तिकडे खालीवरी बघून कळणारच नाही, तुम्हाला ध्यान देऊन ऐकायला तर लक्षात येईल. हरी तैसे हरीचे दास. बोलत चला. हरी तैसे हरीचे दास. नाही तया भय चिंता मोह आस. अजून होनी राहती उदास. उदास होऊन राहते. करतेत काय? बळकट कास भक्तीची, धरोनी पाय तेजिले जन. एकदा त्याचे पाय धरले. कुणाचे? ती मध्ये बसविलाय बापूनी गडावर, त्याचे एकदा पाय धरले. जगात ताई पुन्हा कुणाचेच पाय धरायची गरज पडत नाही. पण आपल्याला कसं आहे, दुसऱ्याच्या माईला मावशी म्हणायचा जास्त नाद आहे. विड लक्षात. विष्णुदास कसे? जसा विष्णू तसे. बरोबर आहे का नाही? आणि विष्णू कसा? तुम्हाला जसा पाहिजे तसा. भावे जैसा हरीची आदास. आबा कसं बोर व्हायलंय का जरा? हा काय चेहाचं सांगू? चुलवण तयार आहे. हा नाही का?
हरीची आदासा हरिदाही दिशा. बघा इकडं कसा हरी विष्णू कसा, जशी भावना धराल तसा भावे जैसा तैसा हरी एक. आओ नानोवराय म्हणतात ती द्रौपदीनं हाक मारली भाऊ म्हणून. तोच कोण म्हणून? भाऊ म्हणून. तर सवेची लुगडी आपण झाला. ज्ञानोबराय म्हणतात स्वतः देवच लुगडं झाला आणि लुगडं होऊन द्रौपदीला त्या ठिकाणी रक्षण केलं. तुम्ही कशाने बी भक्ती त्याला कशी बी करा काय बी करा, ती तुमच्यासाठी गायीत बी बसलेला आहे. निर्लोभ गायीची सेवा तिने प्राप्ती माझी उद्धवा. आमचं कसं आहे फिटिंगबद्ध असते किंवा प्रमाण ओवी त्याला व्यवस्थित गुरु पक्काय विढल. आता बघा इकडे लक्ष. काय कीर्तनकारानं पुराव्याशिवाय बोललं नाही पाहिजे. काय कशाशिवाय? बरं साहेब पुरावा महत्वाचा आहे. आपल्याकडली पद्धत कशी पुराव्याची. तुमच्या गावात बिगर पुराव्याचा महाराज जमतो का विचार. आता मी नेहमी जाणार तिथं पुरावा क्लिअर कट महत्वाचा आहे. त्याच्यामुळे इकडे लक्ष द्या. त्या विषयाला पुरावा आणि ती बी बापू आता तुमच्याबरोबर बोलणं सगळे चांगले आहेत. ती बी पुरावा ज्ञानोबा तुकोबारायचा असला पाहिजे. निळोबारायाच्या नंतर संताचा पुरावा आपल्याकडे. ती गाणे बिणे तर ह्याच्यात येतच नाहीत, मूजितच नाहीत ह्याच्यात. ठीक आहे त्याला संप्रदायात झिरो किंमत देते. विढल मग त्याकडे लक्ष द्या माझ्या, म्हणजे लक्षात येईल फिटिंग होऊन जाईल. तुम्ही जशी भक्ती करतात बरोबर आहे का ना. ज्याने त्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे, तैसे व्हावे कृपाळे, तैसे व्हावे कृपाळे, तैसे व्हावे, तैसे व्हावे कृपाळे, तैसे व्हावे. ज्याने त्याने जैसे द्यावे. लक्ष द्या माझ्या का इकडे लक्ष द्या. तैसे व्हावे कृपाळे. हे असं डोक्यातलं काढून टाका. देवाची भेट कुठं होईल, देवच कुठं आहे. देव तिथंच आहे. देव काही लांब नाही काय नाही काय नाही काय नाही. देव तिथंच आहे. जशी भावना धराल जशी भक्ती कराल तसाच देव तुमच्या पुढे येऊन उभा काय राहतो. हा जैसा केला तैसा होय. बरोबर आहे. पावे सोय धरूनी. जशी भक्ती कराल तसा. आता लक्षात आलं एक मुद्दा. इकडे बघा 9च्या आत तिकडं तिकडं इकडे बघा. माणसं जास्त जेवणाचं कार्यक्रम आहे पुढं. होय बापू बरोबर आहे नाही. माणसं कसे निमे माणसं तर बायाने हाकलूनच आणले. चला गिळायला पुन्हा मला करावं लागेल म्हणून. लक्षात आलं की नाही. त्याच्यामुळं बिचाऱ्याच्या पोटावर पाय देण्यात मजा नाही पुन्हा अजून. बघा इकडे लक्ष द्या. आता 2 मुद्दे कळाले का ना. दिग्विजय कोणता? विष्णुदास कसे. मी माई शपथ हाणून घेईन बघा. तुम्ही सांगा जा मोकळा. एवढं फोडून सांगून विष्णुदास कसे. जसा विष्णू तसे. जरा कम गार का म्हणा. जरा प्रमाण नाही काय नाही. नाही तर म्हातार दिलं नाही तुम्हाला सगळ्याला पाणी पाजते. म्हातार एकटं म्हातार पाणी पाजते. काय पाठांतर तेवढं आहे. माईक नाही काय. खुर्ची जरा जवळ घ्यायची का. हा नाही तर आमच्या अतिशय ह्या भागातला आवडीचा माणूसही. लक्षात आलं का नाही. बघा इकडे लक्ष द्या. विष्णुदास कसे. जसा विष्णू. बोला विष्णुदास कसे. जसा विष्णू तसे. आणि विष्णू कसा. जशी भक्ती करताल तसा. आता मावशी बघ इकडे माझ्याकडे बघ. बघ आता इकडे बघ. काय तुझ्या प्रमाण आहे एखादं. हा काय भाव जैसा तुम्ही माझे ठाई धरा तैसाच मी खरा तुम्हाला. तैसाच मी खरा तुम्हाला. भाव जैसा तुम्ही माझे ठाई धरा. भाव जैसा तुम्ही माझे ठाई धरा. तैसाच मी खरा तुम्हाला. 101% मार्क. इकडे तिकडे थोडं बी इकडे तिकडे नाही. आता वा. आता तुम्ही थोडं पुढे सरकून प्रमाणात देत राहा. जेवणाचं बघू जी होईन ती होईन. पुन्हा विढल या बाळा. पुन्हा पुन्हा घाल. विठोबा म्हणायला
बस. म्हणजे माय बी लेकर बी बाप कुठं सोडलाय नेमका. कशाला उगं थोड्यासाठी कशाला सगळेच घेऊन यायचं की विढल विढल. आता जमलं. आता माणसं सगळे आले जवळजवळ सगळे माणसं आले. आता काही निबर बी बोललो तरी आता अडचण नाही. जी होईन ती होईन. लक्षात ज्यांना कळत त्यांना बाकी जाऊ द्या. आता बरोबर आहे का. थोडं निबर बी बोलाय. आता जरा माणसाला ताकद येते की थोडी बापू येते का नाही सांगा. हा आता कसं आहे उगं. आता बघा आता तास धरून चलू द्या. जी होईन ती होईन. जिथं उजडन तिथं उजडन. बघू आता जी काय संतोषराव काय हा जी होईन ती होईन. बघू काय होतंय ते आता. भाव जैसा तुम्ही इथूर होत माझे ठाई धरा तैसाच मी खरा तुम्हाला गी. तुम्ही जशी भावना माझ्याविषयी धराल तसा मी तुमच्यासाठी उभा राहणार. विष्णुदास कसे जसा विष्णू तसे. विष्णू कसा जशी भावना धराल तसा. 2 मुद्दे क्लिअर झाले. आता माऊली तिसरा मुद्दा. तुमच्या गाणं जास्त बघा नाही मी आता माऊली का बघायला लागलो. तुमचं काय नाही आता लक्षात आलं का नाही. हा तुम्ही आता तुम्ही 2 जण आता रिटायर मधली माणसं आहेत. तुम्ही लक्षात आलं का नाही सांगा. हा तुम्ही आता फक्त आशीर्वाद देत राहायचं असं लांबून. आता लक्षात आलं का नाही. बघा इकडे लक्ष द्या. आणि ह्यांचा हीच मोठेपण आहे. आमचे महालिंगांना नागरे म्हणजे गडावर एवढा मोठा पण दरवर्षी 2-3 तरुणांना नक्कीच संधी देणार कीर्तनाची. मग कुणी असो. आमचे बापूचं तर आपण बघतोच नेहमी की सगळ्याला घेऊन चला. तर माझा स्वभाव नाही एखाद्याबद्दल बोलणं तोंडावर बोलणं बरं दिसत नाही. म्हणून मी भरतचं नाव सुद्धा कधी कधी घेत नाही. बाबा ते बरं दिसत नाही. आपल्याच माणसानं आपल्याच मिरच्यानं आपलाच ठसका बरं दिसतंय का सांगा बरं. माझा ते स्वभाव नाही. त्यांचा आशीर्वाद आपल्याशी. आपला मुद्दा एवढाच की 2 मुद्दे क्लिअर झालेत आपले. सर लक्षात आलं का नाही. तुकाराम सर कळलं का नाही. म्हणजे पैसे ही अभंगाव पुन्हा करता यावा बाकी काय नाही. लक्षात आलं का. होय बापू बरोबर आहे का नाही. आता बघा बाळाभाऊ 2 मुद्दे चाललेत आमचे. विष्णुदास कसे तर जसा विष्णू तसे. एक मुद्दा. विष्णू कसा तुम्ही ज्याची जशी भक्ती कराल भावना धराल तसा. आता याच्यातला एक प्लस पॉइंट आहे. कोणता. विष्णूची एक विशेषता आहे ना. कोणती माहिती का बाळाभाऊ. साहेब इकडे बघा. विष्णूची विशेषता बापू अशी. काय करतो विष्णू. काय बी करतो. काय करतो मावशे. काय करतो विष्णू. हा काय चोऱ्या करतो का. हा चोऱ्या बी करतो. हा काय काय कर चोऱ्या करे. काल्या दिवशी काय शिलांगणाचं चरित्र आहे का शिमग्याचं चरित्र. काय करतो. हा चोऱ्या बी करतो. हा चला. हा चला. काय कर भांडणं करतो का. हो भांडणं बी करतो. मारामाऱ्या करतो. हा चला. केल्या का नाही केल्या. त्याच्या मारामारीचा ग्रंथ तयार झालाय. त्याच्यावर तुम्हाला मला फुलं ठेवून सतीमाताईला सांगावं लागते पुती अशीन पुती तशीन. आणि मारामाऱ्या भावकीच्या. पांडव प्रताप महाभारत केदार महाराज काय करीत नाही सांगा. हा काय बी करतो. व्याभिचारासारखा टाका उठला टाका वाटण सुद्धा ती करतो. चला. करत नाही का सांगा. गवळणी करती देवाशी व्याभिचार. नाथांची ओवी मावशी. सांडोनी आचार भ्रष्ट होती तयाशी दिधले ते कवनाशी नाही. बापू देवासोबत गवळणीने व्याभिचारी भक्ती केली पण तुकोबरायांनी त्याचा गाथ्यात उल्लेख करावा लागला. तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार साधिले अपार निज सुख. साधिले अपार निज सुख. माणसं पॅक झालं बरं का. आता ही सगळं संपलं. इथली जागाच संपली. आता बाहेर माणस कुठवर बाया तो बसल्या तो का बघाव तिकडं बघू नका. थोबत म्हणजे इकडं बघा. मी सांगायला लागलो. जवळजवळ गच भरलंय. आता जागाच नाही राहिली बसायला. हळूहळू हळूहळू माणसं बापू 9 चाकरानं येतात का काय जरा. पण तुम्हाला एकच विनंती. 9 वाजता का व्हायना पण येत जा. जेवायला का व्हायना गडावर येत जा. ही तुम्हाला माझं सांग. नका कीर्तनाच्या नादी लागू. एखाद्याला आवडत नाही तर 8:45च्या अंदाजानं आपलं गाडी तिथून पाठवत्यातून काढायची. गिळायला का व्हायना पण येत जा इथं. एवढंच सांग नाही बाकी काय नाही. इथं कोणत्या बी उद्देशानं आलात तर इथलं वायाला जात नाही. कारण प्रसादे सर्व दुःखानां हरी हरिरशोपजायते.
हे जेवण म्हणजे प्रसाद आहे, प्रसाद. आणि तुम्ही घरी कसले बी पोळ्या करा आणि काय बी करा, हित पंक्तीत बसून जी माणूस मोसम धरतय ती घरी धरतय का सांगा? धरतय का घरी? नाही. त्याच्यामुळे मी सांगितलं मला पंक्तीला जेव्हा घरून काही आणू नका, मला हितच. अरे इथल्या नुकतीला जी चव लागते ती जगात कशालाच लागत नाही. हात चला लागते का नाही सांगा? हा, लाईटीनं फक्त व्यवस्थित सांभाळावं, जेवणाला माणूस मोसम धरतय ना पुन्हा, बाकी काय. बघा इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा ए यार व्यवस्थित करी जा मामा, एकदा व्यवस्थित करून घ्यायचा. बघा कुठवर आलं तर दिग्विजय, कुठवर आलं तर आपलं अण्णाला माहिती, त्याला काय माहिती विचारायला. होय बरोबर आहे की नाही? कुठवर आलं तर ताई. हा, व्याभिचारासारखा टाकाऊ पदार्थ, पण तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार, साधिले अपार निज सुख. काही बी करतो महाराज, असं काय नाही. भावकीचा काटा काढतो का? हो, भावकीचा बी काटा काढतो, काही अडचण नाही. काढला का नाही काढला? बोला की काढला का? ओ दादा कुठं नाही दादा सांगा. भागवतातलंच आहे की भावकीचा काटा काढतो का नाही काढीत? हा, सगळ्या कुळाचा काटा काढतो. काय करीत नाही असं काहीच नाही, त्याच्या मनाला येईन ते. तिसरा मुद्दा आहे. हा, इकडे लक्ष द्या. इकडे ताईट बसा, ढिले अंगानं कळत नाही. नीट बसा. राजेंद्र भाऊ इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. नीट बसा. ऐका हो, नीट बसायचं. भट साहेब नीट बसा. हा, तिकडलं वेगळं इथलं वेगळं, व्यवस्थित. हा बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे. पहिला मुद्दा, विष्णुदास कसे? शाबास. जसा माणसाने तास धरलाय आता काही का असा ना. विष्णुदास कसे? जसा विष्णू तशी. विष्णू कसा? जशी भावना धराल तसा. आणि त्याच्यातला प्लस पॉईंट सांगाल मावशी मी. प्लस पॉईंट कोणता माहिती का? काय बी करतो, काय बी करतो, पण त्याची विशेषता ही आहे. नीट बसून ऐकायची. त्याची विशेषता ही आहे, काय बी करतो पण कशातच सापडत नाही. तो कर्मे करी सकळ. काय बी कर. सवताभाऊ बरोबर आहे का? ही ओव्या बरोबर आहेत का ह्या? हा, अजित्या त्याच्यातल्या माणसाला विचारलेलं बरं असते की ज्ञानेश्वरी जवळजवळ किती, आता एकच अध्याय काहीतरी राहिला होता ना बाबू, सगळ्या जवळजवळ पाठ झालते ना बरोबर. आता बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे. सगळे कर्म करतो पण विशेषता एकही कशातच सापडत नाही. हा, कुटाने करणं बरं आहे का सापडणं बरं आहे? वाईट का आहे? सापडणं वाईट आहे का कुटाने करणं वाईट आहे? बाळाभाऊ जगदीश कुठं बापू चांगलं धरलं की आता तास बरोबर आहे का नाही सांगा. इकडे बघा, कुटाने करणं काही नाही. आम्ही हमेशा सांगतो कुटाने तेनच करायचे ज्याच्यात निस्तारायची धमक आहे. 8 वाजता लघवी आल्यात नंतर बायकोला संघ उठवायला लागलाय त्यानं कुटाने करायचे नाही. पण बायको म्हणाली बी चाकी नाही तिथं कुत्रे चलू ग असल्याने कुटाने करायचे नाही. खेळ खेळे परी डाई न सापडे. खेळ खेळायचा, लय जण खेळ खेळले पण खेळ खेळून खेळात अडकले नाही. कमी जणांनी खेळ खेळला का? अहो खेळ्या माझी हनम्या शहाणा न पडे. अहो सापडला का? सापडला नाही. अहो सुख याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी आणि हरीशी जाणून हरी झाले. सापडले नाही. हा, ब्राह्मणाची पोरी का 12 वर्ष बस सापडले. हे बघा, कुटाने महत्वाचे नाही, सापडायचं नाही. देव असा आहे, कशातच सापडत नाही, कशातच सापडत नाही. यादवाचा पोर एक गोप्या भला. शाबास. लक्षात आलं का नाही? ती चाचीचेची भाषा षष्टीचा संबंध आहे सगळा. इथं सप्तमी बिप्तमी होत नाही, सगळी षष्टी होती. काय होती? षष्टी होती. कुठं? हा, लक्षात आलं का नाही? म्हणजे यादवाचा पोर एक गोप्या भला. हा, तिने काय बी केलं कुणी गोप्याला काय बी केलं सापडलं कशातच नाही बिचारा. हा, खेळ तो खेळ खेळे आगळा रे. आगळा वेगळा खेळ खेळला का नाही खेळला? बोला. एकच खेळ सांगतो, एक खेळ सांगतो. इकडे बघा माझ्याकडं एक खेळ सांगतो. ती नीट आहे खेळ कसा आहे. ती गुरु कोण? 60,000 खंडे अन्न खाणारा
दुर्वास ऋषी जेवायला येणार होते. गंगेच्या पलीकडे बसले. गंगेच्या पलीकडे बसले आणि सांगितलं काय, आता कृष्ण शिष्य ना, जेवणाची तयारी करा. देवानं 16,108 बायकाली सांगितलं भाकरी लागा कामाला. आता सगळ्या बायकांनी पीठ घेतलं आणि भाकरी करायला लागला. ती जांबवंतीला हुकी आली आणि म्हणली, होय महाराज किती जेवायला? म्हणले ड्रायव्हर महाराज कोण नाही. मग एवढ्या भाकरी? ही म्हणली हे बी पुरण म्हणून गॅरंटी नाही. 60,000 खंडे अन्न खाणारा. त्यांनी सगळ्यांनी बापू भाकरी केल्या आणि भाकरी करून निघाल्या गंगेकडं. खेळतो सापडत नाही. आणि पलीकडे निघाल्याच्या नंतर यमुना वाहत होती. गेल्या तिथं आणि हात म्हणले आता पलीकडं जायचं. चल ती देवाकडं आल्या परत आणि देवाला येऊन म्हणल्या, स्वामी पलीकडं कसं जायचं? स्वामींनी सांगितलं, कृष्णाने सांगितलं, जा त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणा, हे यमुने आमचे मालक 16,108 बायका करून निष्कलंक बाल ब्रह्मचारी असतील तर यमुने वाट दिशी. विचाराय गेलेल्या खालीच बसल्या. म्हणल्या, देवा तुमच्या आशीर्वादानं 2-2 लेकर आहेत आम्हाला. विढलं लक्षात आलंय का नाही आलं? हे बाकीच्या जुन्या होत्या. म्हणल्या माय विचार म्हणल्या विचारायचं, बाकी कुठाने कशाला करायची, देव आहेत. चला विचारायला गेल्या. कशातच सापडत नाही सांगायला. विचारायला गेल्या आणि विचारायला गेल्याच्या नंतर हात जोडे, हे मुनी आमचे मालक 16,108 बायका करून निष्कलंक ब्रह्मचारी असतील तर यमुने वाट दिशील. वरचं पाणी वरील, खालचं पाणी खाली, मधूनच रस्ता झाला. नवीन पुरी म्हणल्या, माय कसं झालं ग हे? जुन्या म्हणल्या, गप कसं बी होते, वरचं पाणी येईन खालचं येईन आपला दावा होईल. ग बसू. देवावर संशय घ्यायचा ना, जगात कुणावर बी घ्यायचा. माय म्हणले अवघड आहे. गेल्या पलीकडे 2-4 भाकरी ठेवल्या. दुर्वास म्हणजे 2-4 सगळा स्वयंपाक समोर ठेवला. सगळ्याच भाकरी समोर ठेवल्या आणि 5-6 हात केल्याबरोबर टोपल्याच्या टोपलेमध्ये धोडके बी माघारे नाही. गवळणीने आश्चर्य केलं. बापरे म्हणल्या. निघाल्या परत पुन्हा यमुना व्हायला आली. म्हणजे आता पलीकडे जायचं. चला म्हणले ह्या बाबाला विचारू, एवढ्या भाकरी खाल्ल्या. ती आधीच वैतागलेल्या बाया. त्या बाया वैतागल्यावर काय बोलते ह्याची नियम आहे का, गॅरंटी का काही? आम्ही दिंडीत होतो महिनाभर. एक महाराज होता आमच्यातला, अण्णाला माहिती बाबा. आम्ही दिंडीत महिनाभर. दिंडीतून आलो बाबा आणि ते महाराजाच्या घरी गेलो. माऊली हे होता संग. गेल्या तर सुरू केलं ना ते बाईनं, कशाला आलात, काय काम इकडं, घ्या हंडा, आणा पाणी, पेटवा चूल, कानात काय खुट्या ठोकल्यात का, ऐकू येत नाही का, तिकडं कशाला आलात, तिकडंच राहायचं पंढरपुरात, तिकडंच बघायची एखादी धर्मशाळा, इकडं कशाला आलात? मला सगळं तर बोलू द्या ना. इकडे काय, तिकडंच बघायची एखादी धर्मशाळा, राहायला कशाला आला तिकडे? आधीच वाईट होता सगळ्याचे वैतागलेल्या आल्या ना हात जोडले. हे यमुने, हे बाबा पलीकडे कसं जायचं? दुर्वास म्हणला आलात कशा? एकच दाव सांगायला पडतो साहेब, एकच खेळ आहे त्याचा. गोप्याचा एक खेळ बा झाला. म्हणले पलीकडे जायचं. आलात कशा? म्हणजे आमच्या देवाला सांगितलं होतं 16,108 बायका करून निष्कलंक ब्रह्मचारी यमुने वाट दिसशील. मी त्याचा गुरु, तुमच्या मालकाचा मी कोण आहे? गुरु एक डाव खोल्याला. जा त्या यमुनेला जाऊन सांगा म्हणा, हे यमुने आमचे हे दुर्वास 60,000 खंडे अन्न खाऊन जर अजून उपवासीच असतील यमुने वाट दिसशील. बाया म्हणल्या दाबाडातलं तरी निघू देखील, दाबाडातलं तरी निघू. माझा भूली पडली कैसा परी, आमा भोगुनी मुने मी ब्रह्मचारी. सापडत दिली वाट यमुने माय घरी, पवरी
त्याच्यात रस बी होता. मज भूली पडली कैशा परी, बरोबर आहे म्हणतात. बरं आमा भोगुनी मने मी ब्रह्मचारी, बर खोट म्हणाव तर दिली वाट यमुने माय खरी. तुम्हा आम्हान कळे अद्यापवरी ओ, तुम्हा आम्हान कळे अद्यापवरी ओ, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. एकमेकीच्या कानात बोलायल्यात माय अवघडच आहे. काय गवळणी होत्या बापू तुमच्या काळात? गवळणी बी चांगलं. आता गवळणी पुतळ्या वरलं साकळ्या पैला कमरेला कंबर पटा, नकात नट घालूनी सर थाट माट करूनी, ही गवळण गात्यामध्ये नाही. काय गवळणी पाण्याला जाते, पाणी तू आणूच नको पाणी, ग बसू ग पाण्याला. मग त्याला म्हणलं मी ते विचारलं, म्हणलं ह्याचं शेवट का आहे? म्हणलं एका जनार्दनी म्हणे मीराबाई दाशी जणी लागे नाम्याच्या पायी. आमच्यावर आम्हाला कळालं, तुम्हाला नाही कळणार नाही. बहुतेक सार्वजनिक होती, लक्षात आलं का नाही? एका जनार्दन नाथ बाबा मीराबाई म्हणे मीराबाई दाशी जणी लागे नाम्याच्या पायी. कुणाची समजायची? कळायला लागलंय का नाही? गवळणी बी तसा खेळ खेळला मला सापडला. तुका म्हणे नटधारी आणि भोग भोगुनी ब्रह्मचारी. नाथाच एक प्रमाण बापू. 16 सहस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा निराहारी दुर्वासा पाठविले. सुंदर. आमच्या संप्रदायाचं कसं आहे, ह्याला प्रमाणाची फिटिंग जर असली तर त्याच्यातच गोडवा येतो, बाकी काय नाही. अभंग सोडवला पाहिजे का सोडला पाहिजे? सोडवला पाहिजे. माणसं म्हणते काय रात्रीच्या महाराजांना अभंग सोडला, सोडला नाही, सोडवला पाहिजे. एक 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 त्याचा चरणाचा अर्थ, नाही तर मग अभंग घ्यायचाच नाही. कळायला लागलंय का नाही? अभंगाची एक एक कडी महत्वाची, एक 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 कडी ती अशी मोकळी झाली पाहिजे की लोक बी नाही हे असं काय की बहुतेक बरोबर आहे नाही. बघा आता लक्ष द्या, कुठवर आलं काहीच घेणं नाही देणं नाही. आपलं बसायचं, बापू बोलू ते आपलं बापूला दिसलो पाहिजे फक्त एवढं डोक्यात आहे, बाकी काय नाही. हे चाललंय. खेळ खेळतो पण कशात सापडत नाही. असा विष्णू आणि त्याचं कसं आहे, त्याला कशाच काय नाही महाराज. लक्षात आलं का नाही? सापडत कशात नाही, त्याला पाप लागत नाही, त्याला पुण्य लागत नाही. जसा विष्णू तसे विष्णू. पाप पुण्य अंगी नातरे, नातरे पाप पुण्य अंगी
तिसराच दिवस आहे, पण 7वा दिवस लागले का नाही आज सांगा. नारळी सप्ताह असल्याने वाटायला लागले का नाही सांगा बरं. जागा बी फुल झाली, मोक एकदम सगळं फुल. म्हणजे ही आता विठ्ठलगडाचा नारळी सुरू करा अडचण आहे का काही सांगा. माणसं बी बापूचे तेवढे प्रेमाची जोडलेले आहेत महाराज, गाव गाव जातीत. हां आम्ही काय आमचं काय ना, आम्हाला तेवढ्या पुरतं हो 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 बुका लावलेला असतोय आम्ही, त्याच्यामुळं काय बरोबर आहे का नाही. पण बापूचं काम आपल्याला सगळ्याला माहिती, तोंड वर्णन करणं बरं नाही. निष्काम परमार्थ आहे. ज्ञानोबरायांनी ती फार सुंदर त्या ह्याचा दृष्टांत दिला. ज्ञानोबरायांची एकच ओवी बापूसाठी बस झाली. सत्वगुणाचं लक्षण सांगत असताना शबास ही नाथाची निष्कामता निज दृष्टी, निष्काम आणि निज दृष्टीनं काही का असताना पण आठवलं ही महत्वाचं आहे. बाकी ती फिटिंगचं जाऊ दे तिकडं, पण आठवलं ही महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही. नाथ महाराजांनी सत्वगुणाचं लक्षण ज्ञानोबरायांनी सांगितलंय. त्या ह्याचा दृष्टांत दिलाय आपल्या गोवाऱ्याचा, गवळ्याचा. गावाच्या गायी सांभाळायला, सगळ्या गावाच्या गायी सांभाळणार कोण असायचा? गुराखी जुन्या काळात. आणि ती सगळ्या गावाच्या गायी सांभाळायचा. पण सांडोनी दुधाची टकळी, गोवारी गाव धेनू वेटाळी. दुधाची टकळी म्हणजे दुधाची अपेक्षा न धरता गाई सांभाळायचा. तसं बापूच दुधाची अपेक्षा न धरता परमार्थ करायचा. लक्षात आलं का नाही. अपेक्षाच नाही कशाच. 500साठी गाडी माघारी येते आमची, 500साठी. माई शपथला वाढ नाही, तोंडावर बोलतो. हां किती बऱ्या तरी आणल्यात. म्या नाही बाबा गबास उगा, हा माझा नाही बापू नाही उगा, त्याचं काही बी ऐकू नका, मी नाही असं नाही उगा नाही. हा मी 1000-2000साठी आणीन, 500साठी नाही आणितला. निष्कामता. लक्षात आलं. जाऊ द्या, तो विषय वेगळा आहे. सत्वगुण रजोगुणाचा विषय वेगळा आहे. ज्ञानोबरांनी त्याच्यावर फार सुंदर लिहिले. आता हा विषय आहे का, लक्ष द्या. आपला विषय काही बी करतो, पण करून कशात सापडत नाही. त्याला पाप बी नाही आणि त्याला पुण्य बी नाही. पापा पुण्याला जगाला निर्माण करणारा असतोय. विष्णुदास कसे तसेच पाप पुण्य अंगी नातळे त्या. पाप नाही, पुण्य नाही, काय नाही त्यांना. त्यांचा परमार्थच एवढा निष्कलंक आहे की त्याच्या पुढं काहीच नाही. म्हणून पापा पुण्य अंगी नातळे त्या. तिचे हा पापा पुण्य अंगी नातळे त्या. शबास. पाप पुण्य अंगी नातळे त्या. पाप पुण्य सुंदर ते एक विष्णुदास जन, सुंदर ते एक विष्णुदास बरोबर आहे. ती तुम्ही म्हणाला ती वेगळं ही वेगळं आहे ना. जुनं पाठ आहे, आमचं नवं पाठ आहे ना. लागोने दी पाप पुण्य अंगा, लागोने दी पाप पुण्य अंगा, लागोने दी पाप पुण्य अंगा. आता म्हणा ही बरोबर. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, नंबर 1 जमलंय की काय अडचण नाही. आमच्यात आमचं काही का असताना तुम्हाला बिघडल्याने वाटलंय का? आमचं आम्ही बघून घेतो, तुम्हाला काय करायचं. ह्यांना वाटलं आम्ही असे तर आम्ही आळंदीला शिकलो तर फलान काय नसते. असं हे लंगूट लावून काही पहिलवान बेजार असते. गप्पून चड्या मुळपू डाव हाणते का नाही डाव सांगा. राईट डाव हाणला. नंबर 1 तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. त्याच्यात बी असे लागो नेदू, नेदी नाही नेदू. हा पाप पुण्य अंगा. त्याच्यात बी उकारात फरक आहे. आता ती जी दिले वेगळं विषय ती आपल्या कामात नाही. बघा इकडे ती व्याकरण आपल्या विषयच नाही. अंगाला पाप बी लागू देत नाही, पुण्य बी लागू देत. निष्कलंक जीवन जसा विष्णू तसे विष्णुदास. लागो निधी पाप. हा
पुण्यांगा तसंच हे पाप पुण्य अंगी नातळे त्या त्याच्यामुळं झुंजार ते एक विष्णुदास जगी. बरं हा ह्यांची भांडणं कुणा संग येतं भांडणंच येतं पण कुणा संग भांडणं येतं आव सरळ आहे की काय आंतरबाह्य जग आणि माझा अंतर्बाह्य सुटन म्हणून वाटा नाही आता लक्षात आलं का नाही असं तास धरून म्हणल्यावर मग आता 9ला सुटत असते का आता हे ते पाठांतर माझ्या आयुष्यात बापू 18 वर्षात कुणाचं प्रमाण कधीच बंद केलं नाही बिचाऱ्यांनी पाठ केलेलं कसं का म्हणण्यात येडं वाकडं कसं का असं बघा डबल नाही एकदा 4दा म्हणलं होतं बंद केलं का बंदच नाही 4 त्या बघा तुका म्हणे कसं जसं असेल तसं इथे लेख ग्रंथवे बापू घ्या हा चला काय जमलं की आता एक प्रमाण यायले गाडी बंद पडली पुन्हा प्रमाणाला पुन्हा गाडी प्रमाणच याय ना एका वाट बघायला एखादं येईन म्हणून हा बघा आता ध्यानात ठेवा लागो नेदी पाप पुण्यांगा पाप पुण्यांगी नातळे त्या मग त्यांचा झुंजारपणा कुठं या रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जन आणि मन वा 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 इकडे बघा आता विषय महत्व फार सुंदर विषय निघाला इकडे लक्ष द्या लेकरू लेकरू ह्या बाकी इकडे बघा सगळेजण बघ ह्या बघ मावशी इकडे बघ आता काय सवयच लागलेली ही गुरुजींनी सवय लावली तशी बोलाय त्याला काय करावं सांगा आता आता बघ त्याच्यातली जाणकार आहे म्हणून म्हणलं बाकी काय नाही हे बघा आता बघा बापू बाहेर जग आहे म्हणजे आता तुमच्यासारख्याच आम्ही तरी पोरसोरे समजा तुम्हाला बाहेर जगाला तोंड द्यायचंय आणि मध्ये मनाला तोंड द्यायचं ह्याच्या एवढं दुःख जगात कोणतंच नाही महाराज हा बाहेरच्याला कसं बी समजून सांगता येते मधल्याला औषधच नाही लय बेकार आता बघा माझ्याकडं जगानं कुणाला आधी जगाचं बघू पुन्हा मनाचं बघू जगा बापू 10-15 मिनटं पुढे गेलं तर जमते का हा अजून तर पहिलं विचारण चालू आहे आपलं हा जमतंय उशिरा येऊन जमतंय होय उशिरा येऊन जमतंय होय लक्ष झालं का नाही बघा इकडं बघा डोंगरातला माणूस आहे डोंगरातल्या बाईला बोला अडचण काय सांगा हात चला बघा इकडं लक्ष द्या आता बघा जगाला तोंड देणं सोपं आहे का अण्णा साधं रामाला सोडलं का जगानं सोडलं का रामाला सोडलं नाही अण्णा जगानं अहो एक माणूस बायकोला भांडत होता अयोध्या भांडता गप कोणी बोलून गेला तू काय मला दशरथ पुत्र राम समजायलीस का 6 महिने दुसऱ्याच्या ताब्यात राहिलेली पुन्हा नांदवायला एवढंच खटकलं रामाला त्याच्यासाठी सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली का नाही बोला ओ बोला रामायण जुनी माणसे द्यावी लागली का नाही द्यावी लागली फार सुंदर विषय जगानं कुणालाच सुट्टी दिलेली नाही महाराज कृष्णाला सुट्टी दिली नाही चोर आहे म्हणत होते त्याला चला महादेवाला म्हणले बोळ ही बोळ महादेव कसला हा बोळा हे बोळ सुट्टी दिली कुणाला तुको भरायला सोडलं नाही नानो भरायला सोडलं नाही
भगवान बाबाला सोडलं नाही, कुणाला सोडलं संत लोकांनी? लोक कुणालाच सोडित नाही. हा लौकिक जग अवघड गोष्ट आहे, पण एकच आहे सगळ्यांना ऐका. हो इकडं ऐका, जगाच्या जेवढं बी नादी लागताल तेवढं तुमचा नाश होणार हे लक्षात ठेवा. पण ह्याचा एकदा नाश ह्याच्या नादी लागलात, अविनाश करिया पुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. जगाच्या नादीच लागायचं नाही, ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला. अजिबात जगाच्या नादीला. आम्हाला बापूचं हमेशा सांगणं असते, जग काय बोंबलत आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, परमार्थ आपला आपण करायचा. लोकांनी कुणाला सोडलंय सांगा? हा चला, कुणाला सुट्टी दिली नाही लोकांनी. त्यामुळे आपण आपल्या नजरेत जर चांगलो असलो तर लोकांच्या नजरेत आपण कशी बी असू, काय अडचण नाही. आपली नजर चांगली पाहिजे. लोकांसाठी महाराज सोडले का? लोकांनी भरत पटाडे सोडला का? सोडला का नाही? लोकांनी कुणाला सोडले? तुम्हाला सोडलं लोकांनी, तुम्हाला सोडलं, बापूला कुणाला सोडलं लोकांनी? लोक काय बी बोंबलत राहते. पण बापू तेजोनिया जनभक्ती करा. हा तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनिया जनभक्ती करा. अजून कोण सोपं, तुका म्हणे हास्य जन नाही कान ते ठाई. मला तर किती नाव उठवणारे भजने आमचे. आता हे दादा आमचे आलेत की इथं, फुटाणे दादा हे आलेत की, तुमचे वय आलेत की इथं. त्यांना माहिती आम्ही शिवय एकच ना. भजने नाव उठवायचे मला, ह्याचं काय खरंय रे म्हणायचे. मी एसटी ना, ह्याचं काय खरंय रे. त्यांच्याकडे मोटरसायकल अजून त्याच आहेत, माझ्याकडे फॉर्च्युनर आहे. बसू द्या, बोंबलू द्या, काय बोंबलाण्याकडे लक्ष देत बसतान. हे नसते जगाला तोंड देणं, जगात कुणाला जमलं नाही. आंतर बाह्य मन आणि बाहेर जग. जग असं वाईट आहे. बर द्या लक्ष. मुद्दा जगासोबत आमचा धुंदारपणा आहे. धुंदार ते विष्णुदास जगी. दुसरं भांडण कुणा संग आहे आमचं? मना संग. माणूस एकदा जर पानगाव पडला रे बाबा, नाव डोळा लागत नाही. सगळ्या बापूच्या सप्त्याचा हिशोब काढल्याशिवाय. लक्ष द्यायला लागलंय का? ह्यालाच किती दिले असतील रन, त्यानंच किती घेतले असतील, ह्यानं घेतले का नाही, ह्याचं कसं आहे रन, त्याचं कसं आहे रन. पटका बांधलाय, पटका केवढ्याचा असेल बरं नेमकं. बरं ह्या महाराजाच्या अंगात नवे कपडे, बापून कपडे तर ह्याला घेतले नसते ना. ही सगळं गाव हिंडून येणार महाराज, सगळा पाठवदा. गप बसत नाही. महामळे मन होते जे गाधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. लई वाईट आहे महाराज. आणि ह्यांचा बॉस आहे, त्याचं नाव मन आहे. ह्या बॉडीचा, ह्या गावाच्या बॉसचं नाव काय? मनाजी पाटील देहगावीचा. विश्वास धरू नका त्याचा, घात करील नेमाचा, पाडील फाशी. कोण्या दिवशी फाशीला दिन ही पाटील सांगता येत नाही. कोणता? मनाजी. हा लय बेकार. तर आता एक सांगा, अभ्यास करणं ही गोष्ट चांगली का वाईट आहे? बोल. अभ्यास करणं वाईट का चांगलं? हा मोठ्याने बोला, आपल्या घरच्या घरी होऊ द्या. आता काही अनोळखी बी महाराज नाही. हा चांगलं का वाईट? चांगलं. माणूस असं नेटानं ठरवित. आता 4ला उठायचं सकाळी, अभ्यास म्हणजे अभ्यासच करायचा. ही बॉसनं ठरविलं कुणी? हा की लगेच तिकडून जिबीला फोन जाणार. हॅलो मनुराज बोल राव. हा बोले, अभ्यास करायचं म्हणायले, संध्याकाळी टाकी फुल करून घ्या. कळायला लागले का नाही? जिबीला फोन जाणार मनाचा, टाकी फुल करून घ्या, सकाळी 4ला उठायचं म्हणायले. आणि मग एकदा मनानं जिबीला सांगितलं, साध्या तांदळाच्या भाताला बी चव लागणार. टाकी फुल करून गेली. 4ला उठत आहे पुन्हा. अलाराम लावा नाही तर जलाराम लावा. माणूस त्याच्या नरड्यावर पाय देऊन झोपत आहेच का नाही झोपत? बोला चला. हा ही भांडण वाईट आहे ह्याच्यासोबत, लय बेकार. आणि ह्याला नाद वाईट आहे, बाकी काय नाही. कुणाला माऊली केदार महाराज? मनाला नाद कुणाचा? इंद्रिय बैलाची पेटी. ज्ञानोबराच्या ओव्यात
हा न म्हणे आवश्यकी पाहती, बैल आहेत बैल, त्यांना चांगलं जमत. हा काय तिची ती सिरियल आहे ना ओळची, काय रे, शिताशी जे जे निके ते त्या इंद्रियाशी सदाची दुःखे. चांगलं काही काढलं इंद्रिया मनानं की इंद्रिय नाशिवण्याचं काम करणार. करतेत का नाहीत करीत? त्यामुळं कोणीतरी कुठंतरी वाचलं होतं, कुठंतरी वाचलं का कोणीतरी मला सांगितलं होतं, परमार्थ जर करायचा असेल किंवा जीवन जगायचं असेल तर मनाच्या विरोधात जीवन जगायचं. कुणाच्या विरोधात? मनाच्या. मनाच्या मनावर गेलं की संपलं. मनोमार्गे गेला तू तेथेची मुकला, ह्याच्या नादाला लागला की माणूस संपला. हे जर म्हणत असेल कीर्तनाला जायचंच नाही, मुद्दाम जाऊन बसायचं. ह्याच्या विरोधात चालाय लयच बेकार आहे महाराज. हे ना चांगले चांगले माणसं कायमस्वरूपी जेलमध्ये नेऊन टाकले. तुका म्हणे बहु नाडियले शहाणे, बहु नाडियले शहाणे, बहु नाडियले शहाणे. पाठ दोन आहे, तुका म्हणे किंवा तुका म्हणे म्हणे बहु नाडियले शहाणे. शहाणे शहाणे नाडले कुणी? मनानं. मग ही भांडणं सोपेत का बाळा? मध्ये बी भांडण चालू व्हायचं आणि बाहेर बी भांडण चालू. बरं एक इकडं बघा, जगाला आपण काय बी ओरडून सांगू शकतो, मी असा नाही मी तसा नाही. कुणाला? जगाला. जगाला शिंदे महाराज सांगू शकत नाहीत मी असा आहे मी तसा आहे. मनाला सांगू शकतात का? मनाला सांगता येतंय का? मन म्हणते का सगळं माहिती, सगळं माहिती म्हणा. मनाला सगळी कुठाने माहिती. किती वेळा आमच्या दाब्यावर जाऊन प्या. लोकाच्या भेनं भेनं कुठं बी जातात, देवाच्या भेनं भेनं कुठं जातात. त्यामुळे ध्यानातच ठेवायचं. अंतरीची घेतो गुढी पाय गुढी भावाची, हा न सांगता तुम्हा कोणती अनंत विश्व विश्वाभर परिहारची न लगे. पंढरपूरला गेलो एकदा, कसे माणसं म्हणतात ना महाराज ही बायकाल्या करायचं लय सांगत आहे म्हणून एखादं सांगितलं तरी मी ध्यानात बी राहते आणि हीच आहे म्हणून ती बी होय. लक्षात आलं का नाही? पंढरपूरला भरत महाराज पटाडे, भरत महाराज पटाडे, संतोष महाराज वनवीन, मी तिघजण पंढरपूरला बायका सण. आणि त्या इस्कॉनचं मंदिर नाही का सर बघितलेलं आहे का? हा घाटावरचं. तिकडून आपल्या गुरुजीच्या आमच्या मठापासून गाडी लावली आणि गुरुजीच्या तिथं आणि पलीकडे जायचं होतं. ती नावावाल्यानं विचारलं, नावाड्यानं म्हणलं किती रे? म्हणला 50 रुपयात सोडतो 5-6 जणाला. पण ते आमची मध्ये त्या नावामध्ये फोन सुरू झाले, इतके घेतो तितके घेतो, एवढे असले तर तारीख, तेवढे असले तर तिने ती अंदाज काढला ना. आणि पलीकडे गेलो मी 50 दिले. हा म्हणला प्रत्येकी 50. अंदाज बी काढतेत ना, प्रत्येकी 50. अरे म्हणलं दंडेल माणूस मी. बरं ही म्हणला बी देऊन टाक रे, देऊन टाक. मी गप म्हणलं ह्याला देत नाही, रुपया देत नाही म्हणलं मी. हे बरं अरे नको तसं करू, देऊन टाक त्याची. म्हणलं तू ग बस, मी देतच नाही. तुला 50 घेत नाही अंजाल म्हणलं देत नाही. निबर माणूस, दंडेल माणूस, लई निबर, अति निबर माणूस मी. किती शाद्या, किती नाव उठवा, नाव फरक पडत नाही मला. लई निबर आहे मी, लई निबर आहे बापू. ह्या बाबतीत मी तुमच्या ह्याच्यात बसतोय, एवढ्या बाबतीत. लक्षात आलं का नाही? बापूचं म्हणणं असतं लोकांचा विचार करायचा नाही, एवढ्या बाबतीत तुमच्या ह्याच्यात बसतोय मी. मला हाना बी दोन, मी आपलं बोधले महाराजाचं घेतलेलं, इकडून हाणले, हा इकडून एक आपलं कशाला बोधले महाराजाचं. ती एक माणूस माझ्या म्हणजे तेवढं एक, ती एक लय भारी. हे बी म्हणा काय, हो बरोबर आहे, खरं 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 बास कशाला बी खरं खरं छान. चला त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. आता टाईम नाही आपल्या, काय निवांत गडबड नाही जेवणाची का? हा ठेवा का हो का गडबड नाही म्हण, काही गडबड नाही, काही उपास आहे काय की नाही. आठवली. आणि नेमकं रणवे घराण्याचं गुरु घराणं म्हणजे बोधले महाराज. लक्षात आलं का नाही? म्हणले काही माणसं माझ्याकडे आले, म्हणले आमची मुंबईला असे गुरु आहेत, अधिकारी शक्तिवान आहेत,
मंत्रावर यज्ञ पिटविते बोलले महाराज म्हणजे खरंय 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 बरं 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 खरंय खरं हो हो खरंय खरंय. महिन्याभरान पुन्हा आले म्हणले अहो ते काही खरं नव्हतं थोतांड होतं. हे म्हणले खरंय 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 बास कशाला ते खरंय खरंय काही बी म्हणा बरं महाराज. बोधले महाराजाचा हा गुण घेण्यासारखाच काय म्हणायचं तुम्हाला सांगा. विचारा तोंडावर नाही पण घेण्यासारखाच गुण आहे. काही बी म्हणा मग लगेच घेतलास का काय काही बी. आता आमचं कसं आहे आमचा गुरु दंडेल आम्ही दंडेल त्याच्यामुळे काय असं गोंधळ आहे सगळा. बघा इकडे लक्ष द्या कुठवर आलत संतोष गरजे हा अरे पण हो माऊली ध्यानात ठेवल्यावर नवीन लग्न झाल्यामुळे ध्यानात ठेवा लागतात बरं का असल्या गोष्टी सगळ्या. बघा इकडे लक्ष द्या दिग्विजय बघ इकडं हा मागं पुढं फुकुटा उडा आपलं बघ इकडे लक्ष दे. मग ते मी मला देत नाही रे काय बी कर. पुढं गेल्याच्या नंतर आमची बायको म्हणली अहो कशाला बिचाऱ्याचा 50,000चा तळतळाट घ्यायला लागला देऊन टाका. मी रोज 50,000चा तळतळाट सहन व्हायला का ही 50,000 व्हायला तुला काय जग आणि मन यांचं भांडण वेगळं. मग आता एकच आहे इकडं बघा मोठ्या ज्ञानोबराचे शब्द मी बोगस बोलत नाही ज्ञानोबराचे शब्द कारण ज्ञानेश्वरी आमचा प्राण आहे. ज्ञानोबराचे शब्द असेल बापू शक्य होईल तेवढं शहाण्यानं मोठ्याच्या नादी लागायचं. ध्यानात ठेवा मोठ्याच्या नादी लागायचं नाही आणि मोठा होऊन बी अंगावा आला शहाण्यानं साईड द्यायची अशी. त्याला आमच्याकडे डोंगरात रानडुकराची मुसांड म्हणते बापू रानडुकराची मुसांड. कारण त्या जातीला कंपनीतूनच रिव्हर्स गिअरची सिस्टीम नसते ही लक्षात ठेवा. ती कुठं तरी जाऊन धडकती आपल्यावर धडकू द्यायचं नाही साईड द्यायची फक्त. ध्यानात बसायला का नाही. आता ऐका महाराज शहाण्याला नादी लागायचं नाही मोठ्याच्या. आणि जर मोठ्या सोबत वैरत्व केलंच र बाबा तर मग झोप विसरायची लेकर बाळ विसरायचे घरदार विसरायचं हत्यार विसरायचं नाही. काय 12 महिने 24 तास जागीपणी झोपीत कवा बी हत्यार उशाला ठेवायचं. मग हत्यार माऊली लक्ष द्या ना का सांगतो शब्द लगे येते लक्षात भाषा वेगळी जरा बाकी काय नाही मी आणून देतो. हत्यार संगत ठेवायचं शस्त्र संगत ठेवायचं. हा आता ऐका ओवी ऐका हरी समर्थेसी वैर सया पडले हाड खाईल. हाड वैरे सर हाड वैरे एखाद्या हत्यार संगत ठेवायचं. आणि मग कसला बी सुपाऱ्या घेणारा असला त्याला कळालं काय ज्याची घेतली तो अडकिता घेऊन फिरतोय मग नादी लागेल का नादी लागेल का मग आओ यमे कुळ गोत्र वर्जी ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे यमे कुळ गोत्र वर्जी ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र कसे जाबा हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले. शस्त्र जर पक्का असलं कसं असतंय सुपारीवाल्याला बी कळालं काय हत्यार घेऊन फिरते आणि 100-200 मारते नादी लागत नसती माणसं. ए आडमुठे ती नको नादी लागाय त्याच्या. मग कसं आहे भांडणं चालू आहेत मनासंग बिन जनासंग बी. मग आता भांडणं तर चालू आहेत नादी तर लागलो. आता एकच ध्यानात ठेवायचं हत्यार विसरायचं नाही. काय विसरायचं नाही कवा बी हत्यार संगत ठेवायचं. झोपीत संग जागेपणी संग स्वप्नात संग कवा बी गोविंद हत्यार संगत ठेवायचं.
सरते दिस थोडं बापू बापू फक्त 10 मिनिटं घेतो हा बस काय नाही बघा इकडं जमते का 10 मिनिटं हा मग ह्यांना उपास आहेत का की बघा तिघाला हा मग झालं 5 मिनिटं अर्थ सांगून देतो हात्यार विसरायचं नाही काय विसरायचं नाही हात्यार कुठं बी संगत ठेवायचं झोपे जागेपणी हात्यार कळाला असेल ना पण हा गोविंद आसनी उशाला ठेवायचं गोविंद शयनी झोपीत बी संगच ठेवायचं कारण भांडण मनासंग असतं कसं असतं ह्या बघा हाणायचंय ना बाकी कंपनी बिंपनीत असतेत ना कंपनीत मॅनेजरला ह्याला त्याला हाणायचं तर मालक हाणायचा डायरेक्ट ह्याच्या संग चिल्लर संग भांडणं करीत बसायचं ह्याच्या संग भांडणं करेन त्याच्या संग भांडणं करेन काय त्याला भांडणं डायरेक्ट मालक हाणायचा जी होईल कुचायचा मालकच कुचायचा म्हणजे एक घाव 2 तुकडे होऊन जाते बाकीच्या संग कशाला भांडणं करणारा बॉस कोण आहे इंद्रियाचं काही नाही बॉस महत्वाचा आहे बॉस मन आहे बॉस कोण आहे आणि मनावर गाव घालण्याचं काम फक्त गोविंद करतो गोविंद त्या मनी बैसलासे भांडणच मिटलं की आता मग आमचं भांडण मिटलेलं आहे असा बोर्ड लावून टाकायचा जाहीर पाटीच लावायची बोर्ड लावायचा कोणता बोर्ड बोर्ड कोणता लावायचा तुका म्हणे ऊर्ध्व पुंड्र भार कंठी शोभे माळा ऊर्ध्व पुंड्र भार कंठी शोभे माळ कंठी शोभे माळ कंठी शोभे माळ पाटी वाचण्यात हुकली बाकी काही नाही लक्षात आलं का नाही आमचं भांडण आता काय झालेलं आहे गोविंद त्या मनी बैसला असे मिटलं बातम्या तर द्यावं लागते ना मिटलंय म्हणून काहीतरी खाली हाय पण काही का व्हायला हाय हाय बरोबर आहे का नाही बातमी तर द्यावं लागेल ना सर आमचं मिटलेलं आहे मग बोर्ड काय लावला ऊर्ध्व पुंड्र भाळ गंध आणि माळ कंठी शोभे माळ हे वजन असले ताई कापे कळी काळ तया भेने एक प्रसंग एका मिनिटात सांगतो जास्त नाही एका मिनिटात शेवट बघा इकडे एकच प्रसंग सांगतो बघा आता इकडे लक्ष द्या ती काय ती यमानं यादी जाहीर करून टाकली किंवा माणसं ही एवढे माणसं घ्यायचेत म्हणून आता आणि यमदूताजवळ यादी दिली म्हणले हां हे आणा एवढे जाऊन पाठवद्यात जायचं आणि ही यादी इथली घेऊन यायची माणसं मग ती कुठले बी सांगवीचे ही ती सगळे आणायचे म्हणले पाठवतात सांगवी अनपटवाडी हे ते वेवलवाडी सगळे बाह्याळा बियाळा सगळे आणायचे म्हणले काय असं सुट्टी द्यायची नाही म्हणले कोणाला हां म्हणले बरोबर ठीक आहे यादी जाहीर केली ना अशी ही यादी ऐकायलात का यादी केली यादी घेऊन गेली काय झालं बापू पेपरच फुटला ज्यांची नाव आहेत त्यांना कळालं गपकून की आपली नावं आलेत तीच रात्रीतून पिकअप भरणं पंढरपूर गाठणं मालिंग महाराजाचा मठ कुठे मालिंग महाराजाचा मठ कुठे माणसं सापडीत बंकट स्वामीचा मठ बघ फलाण्याचा मठ बघ गेले की अतुल महाराज गेले की नामदेवरायची प्रदक्षिणा चालू अरे काय झालं रे काय नाही म्हणले यादीला नाव आलंय दिंडीत चला म्हणले आमच्या दिंडीत घुसले माळ घालावं लागते 2-2 घालतोत राव म्हणले 2-2 घालतो 2-2 टपूची टपू माळा उडून अडकी दुमती करून मसाडाला हाणली तर मसाडाला टिंगुळी येईन एवढी माळ गळ्यात अशी माळ आता बघा बघा आता कशा हसायल्यात बघा कशा हसायला लागल्यात पुन्हा बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे अशी टपूची टप्पू माळ आता लक्ष द्या आणि यमदूत आले गावात पहिले हे फलाने पंढरपूरला गेले म्हणले बरोबर ठीक गेले यमाकडं यमानं सांगितलं आणले का माणसं हो आणले का पंढरपूरला गेले सगळे अरे म्हणले मग तुम्ही पंढरपूरला जायचं मग विचाराय आलो ना म्हणले जावा का कसं करावं गेले पंढरपूरला म्हणले दिंडीत होते हे दिंडीत होते की दिंडीतून पुन्हा महागारी गेले म्हणले ते दिंडीत घुसले तर ती कुठं घुसले तर दिंडीत घुसलेत हा म्हणे मग दिंडीत घुसता ना जातो म्हणले
पुन्हा परत आले. नामदेवराय मला आले रे आता सावध, आता नुसत्या माळीव काम होणार, झेंडे हातात घ्या. नामदेवराय पुढे उभा राहिले आणि झेंडेनं अशा माळावरी टाकल्या. जी धूम ठोकली यमदूतानी, पुन्हा महागारी आली नाही. यमाकडेच गेले. आता सरळच सांगतो, प्रमाण वेळ झाला, यमाकडेच गेले. हे आता मला कसं आहे, मला कमीत कमी 4 तास लागतात कीर्तनाला. मला 1.5 तासात ऊद बी जळत नाही. लक्षात आलं का नाही? 4, 3.5, 4 तास असले म्हणजे मला जरा कीर्तन झाल्यावर वाटतंय. लक्ष द्यायला लागलंय का नाही? नाही का त्याची सवय बघा इकडे. बरोबर आहे बापूचं. एवढंच सांगतो सरळ. आता गेले यमदूत तिथं. अरे बरं काय झालं रे? दूत सांगत शे यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून झुंजारती. विष्णुदास जगे आणि कापे तया भेने, कळी काळ ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापे कळी काळ तया. अभंग सगळ्या बाजूनं बघितला तरी व्यवस्थित सुटल्याला दिसला पाहिजे. लक्षात आलं का नाही? सगळ्या बाजूनं. आपल्या जोग महाराज संस्थेची पद्धत काय? 4 बरेच महाराज. आता आपण एका चरणावर 2 चरणावर बोललो, 2 चरण पुढल्या वर्षी. अरे तुला बोलवायच नाही पुढल्या वर्षी, यंदा सांग ना तू का आहे ती. पुढल्या वर्षी लय महाराज वेटिंगला आहे तिथं बापू बशी आमचं ठो म्हणायला. तू कुठं मांडायला लागलास मध्ये पुढच्या वर्षी यायचंय म्हणून. राहिलेल्या 2 चरणाचा भाव पुढल्या वर्षी नको नको, यंदाच सांग का आहे ते तुझं. 10 मिनिटं जास्त घे पण यंदाच सांग. फुक्का आहे, फुकायचं ती एकदाच तू हो एकदा. बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आता काय भाषा गेलं त्याला करू काय आता? बरोबर आहे की नाही? आता बघा इकडे लक्ष द्या. आणि मग म्हणले भांडण तर मिटलं, बोर्ड लावलं. हो बोर्ड लावलं, भांडण मिटलं. कसं असतंय एवढंच भाव. काही माणसं अशी असतील सर, किती बी हाना त्यांना पडवून मांजरी वणी गप बॉल. माणूस असा चिमटा घेऊन बघतोय, नाही गेलंच आता ही. आणि मग माणसाची पांगापांग झाली. हळू डोळा उचकून बघणार, पांगलेत का कशी ती. बरोबर आहे का नाही? म्हणले हे असंच आहे. जर म्हणले तुमचं भांडण तर मिटल्यानंच हरी. जर म्हणले मग अचानक जर मनानं बी घालायचा ठरवलं, कुणी मनानं बी अचानक घालायचं ठरवलं. महाराज म्हणले आम्हाला ती माहिती ना, आम्ही तयारी नाहीत ना. म्हणजे आमच्या हातात बी हत्यार बित्यार आम्ही तयारी नाहीत. म्हणजे तू का म्हणे शंकर तास झाले की झालंच. आता काय नाही, एकच फक्त 1/2 तास हाणले की झालं. त्यांना असं हात केल्यामुळे वाटलं बघा इकडे बघा हरी आम्ही बी तयारी नाहीत. असं काय किती निबर असेल ही बघायचं असलं तर परवा दिवशी यायचं. लक्षात आलं की नाही? परवा दिवशी यायचं. व्याप एवढा आहे त्यांच्या मागं की तरी त्या दिवशी 4 कीर्तन आणि बरोबर 7ला सुरू होणार. 7ला हितलं संपलं पुन्हा केजकड कीर्तन आहे. त्यांना 10चा टाईम दिला. त्याच्यामुळं ही मुक्त बापूचं सेवा
बापूंच्या बद्दल आम्ही सांगितलं की म्हणलं त्या म्हणले आमची भेट चाकरवाडीला नेहमी होतीच म्हणले आणि ताईच्या तर काय घरातलं नाते गुरुजीचं लक्षात आलं का नाही. त्याच्यामुळं सगळेजण परदेशी हजर राहणार. उद्या आमचे मित्र अक्रूर महाराज साखरे अभिनव कीर्तनकार कीर्तन केसरी आवाज म्हणजे आवाज ऐकत राहावा असलं कीर्तन आहे उद्या बी. म्हणजे कीर्तनकाराचा क्रम असा लावलाय बापू तुम्ही चढता क्रम लावलाय. माझं कीर्तन म्हणजे उगत चटणी भाकरीची एखादी पंगत असावा म्हणून बाकी काय नाही. आपल्याकडे काही विशेष काहीच नाही. आपलं उगं फक्त वालही माणसं गुलाबजाम हे ते खाऊन जीवाशी पोचट बनती म्हणून ह्याचं एक फुलं म्हणजे आपलं माणसं हसतीत एवढंच बाकी काय नाही. आपलं काही येत बी नाही. आपला काही आपला अभ्यास आहे का आपला अभ्यास. आपण काही कुठं काशीला शिकलेलो नाही. आपण काशी बी केलेलं नाही काहीच नाही. आपले आळंदीन जोग महाराज संपला विषय. तेवढ्यातच आपलं समाधान आहे. वेडी वाकडी सेवा प्रभूचरणी समर्पित. एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तो तुमच्या बुद्धीचा दोष आहे. मी बरोबर सांगितलेलं आहे. माझं काही चुकलं. मी निबर माणूस आहे. मी तसला मिळवेळा नाही. मला माफ करा. हा आपला बाप पक्का आहे त्याच्यामुळं अर्थ बरोबरच आहे अभंगाचा. आमची माय जोग महाराज आहे हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही. त्यामुळं बोललो योग्यच आहे. वाटत असलं चुकीचं आहे आपली बुद्धी चेक करायची. लक्षात आलं का नाही. एवढंच आहे बाकी काही नाही. सर्वांना धन्यवाद. बाहेरगावच्या सगळ्या विशेष बाहेरवरून 1-2 गाड्या आल्या त्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. विनम्र भावावर आज बाया माणसासहित हजर आहेत बाहेरवरून बी. लक्षात आलं का नाही. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. काही चुकलं असलं तर का माफ करा. का आता बापू पुढं बरं बोलणं नाही वटीत टाका. मी असा गुंडाळून नेतो. बापूच्या बंगल्या पुढं नाही बाळाभाऊच्या बंगल्या पुढं झटकितो. म्हणजे कसं आहे निबरला निबरा असावा बाकी काही नाही. विढल जे महाराज